नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर VK क्लास या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे सार्वजनिक बांधकाम विभाग PWD याच्यामध्ये सुधारित आकृतीबंध मंजूर झालेला आहे. त्याबद्दल या आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती आपण पाहणार आहोत. इथे जागा किती असणार आहे, एकूण आकृतीबंधामधल्या जागा किती आहेत, 11,228 जागा आपल्याला पाहायला मिळतात. PWD ची सार्वजनिक बांधकाम विभागामधले जे काही वेगवेगळी पदं आहेत, जे वेगवेगळे संवर्ग आहेत, त्या संवर्गांमध्ये संवर्गांसाठी पदांसाठी महाराष्ट्रातले भरपूर विद्यार्थी काय करतात, तयारी करतात. त्यामुळे आपण काय करतोय, हा व्हिडिओ तयार करतो. आता नवीन आकृतीबंध हा जो GR आलेला आहे, नवीन सुधारित आकृतीबंध काय केलेला आहे, मंजूर केलेला आहे. हा कधी मंजूर केला जातो आणि आपण व्हिडिओ का बनवतोय, कोणतीही जाहिरात, कोणत्याही परीक्षेची जाहिरात ज्या वेळेस येत असते त्यावेळेस त्या जाहिरातीच्या अगोदर सुधारित आकृतीबंध काय केला जातो, मंजूर केला जातो. म्हणजेच काय, त्याच्यामध्ये जर काय एखादी पद बाहेर करायची असतील, म्हणजे त्या नष्ट करायची असतील किंवा नवीन पदांचा समावेश केलेला असेल, तर या सर्व गोष्टींचा समावेश कशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, या आकृतीबंधामध्ये पाहायला मिळतो. आणि हा आकृतीबंध जाहिरात येण्याच्या अगोदर शासन काय करत असतं, GR मार्फत आणत असतं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आकृतीबंध आलेला आहे, सुधारित आकृतीबंध आलेला आहे, म्हणजेच आगामी काळामध्ये तुम्हाला याची जाहिरात पाहायला मिळू शकते. आता याच्यामध्ये जी सुधारणा केलेली आहे ती सुधारणा आपण पाहूया. सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिपत्याखालील स्थापत्य शाखा, या ठिकाणी 8 एप्रिल 2026 हा GR आहे. 8 एप्रिल 2026 हा GR आपल्याला पाहायला मिळतो. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिपत्याखालील स्थापत्य शाखेच्या 34 संवर्गांच्या आतील पदांचा सुधारित आकृतीबंध शासन निर्णय, आता हा मुद्दा महत्वाचा आहे, 8 ऑक्टोबर 2023 अन्वये मंजूर करण्यात आला होता. तर सदर सुधारित आकृतीबंधातील विवरणपत्र ई मध्ये मंडळ कार्यालयासाठी मंजूर पदांचा तपशील, म्हणजे 2023 ला हा आकृतीबंध मंजूर केला होता. तर याच्यामध्ये किती जागा, किती पद होती, एकूण 11,228 होती. आणि या आकृतीबंधामध्ये म्हणजे 24चा जो काय आकृतीबंध होता त्याच्यामध्ये काय केल्या, सुधारणा केलेल्या आहेत. आणि या सुधारणा आपण काय करणार त्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. आता सुधारणा याच्यामध्ये काय काय केलेल्या आहेत, इथं पद दिली आहेत वेगवेगळी. याच्यामध्ये सद्यस्थितीमध्ये मंजूर पद दिलेली आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी सुधारित जो काय आकृतीबंध आहे मंजूर, म्हणजे या ठिकाणी बघा याच्यामध्ये वाहन चालक पद असेल, नाईक असेल, शिपाई असेल, चौकीदार असेल, ही जी काही पद आहेत या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, बाह्य यंत्रणेमार्फत, कंसामध्ये काय म्हटलेलं आहे, बाह्य यंत्रणेद्वारे ही पद भरली जाणार आहेत. हा बदल केलेला आहे. बाह्य यंत्रणा म्हणजेच काय, नियमित ही परीक्षाद्वारे घेतली जाणार नाहीत. सरकार काय करतं, बाह्य यंत्रणा म्हणजेच काय, सरकार कोणत्या तरी कंपनीला काय करतं, कंत्राट देतं. सरकार काय करत असतं, कोणत्या तरी एखाद्या कंपनीला कंत्राट देतं आणि त्या कंपनी मार्फत ही पद काय केली जातात, सरकारला पुरवली जातात. म्हणजे ही जी काही पद आपल्याला पाहायला मिळतात सुधारित आकृतीबंधानुसार, वाहन चालक असेल, नाईक असेल, शिपाई असेल, चौकीदार असेल, ही तुम्हाला कंत्राटी पद, म्हणजे याच्यासाठी परीक्षा घेतली जाणार नाहीये, जाहिरात येणार आहे आपल्यासाठी. त्या जाहिरातीमध्ये ही पद आपल्याला पाहायला मिळणार नाहीत, कारण ही पद या आकृतीबंधामध्ये काय सांगितलेलं आहे, बाह्य यंत्रणेमार्फत भरली जाणार आहेत. त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बघा, वाहन चालक तुम्हाला पाहायला मिळतो, नाईक पाहायला मिळतो, शिपाई पाहायला मिळतो, चौकीदार पाहायला मिळतो. ही सर्व पद तुम्हाला कशाद्वारे भरली जाणार आहेत, बाह्य यंत्रणेद्वारे. आणि जी नियमित पद असतात बघा, याच्यामध्ये सुद्धा 2 प्रकार असतात, नियमित पदे आणि बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणारी पदे. बाह्य यंत्रणेद्वारे भरली जाणारी पदे, जी नियमित पद असतात, ही नियमित पद परीक्षाद्वारे भरली जातात. परीक्षाद्वारे म्हणजे जाहिरात येते, परीक्षा त्याची परीक्षा होत असते, नंतर काय केलं जातं, निवड केली जाते, त्याला नियमित पद म्हणतो. बाह्य यंत्रणेद्वारे म्हणजे जी पद असतात ती काय केली जाते, कंत्राटद्वारे. त्यासाठी कोणती तरी एखादी कंपनी, शासन काय करत, कोणत्या तरी कंपनीला कंत्राट देत असं. ठीक आहे, वरिष्ठ लिपिक याच्यामध्ये काय केलं बघा, +1 म्हणजे काय, नवीन ऍड केलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला हे पद पाहायला मिळतात. वरिष्ठ लिपिक असेल, कनिष्ठ लिपिक असेल. ठीक आहे, अशा प्रकारे नवीन काय केलेलं आहे, त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. आणखी या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, मोठ्या तालुक्यांसाठी प्रत्येक उपविभागास 5, जे मोठे तालुके आहेत तर त्या मोठ्या तालुक्यांसाठी प्रत्येक उपविभागामध्ये 5 व लहान तालुक्यासाठी प्रत्येक उपविभागात 4 अशी कनिष्ठ अभियंता म्हणजे स्थापत्य व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक राहणार आहे. ठीक आहे, एकूण 17 पदांचा इथं मर्यादेमध्ये ही पद असणार. ठीक आहे, अशा पद्धतीने काय केलेलं आहे, बदल केलेला आहे. बघा, एकंदरीत आकृतीबंध, सुधारित आकृतीबंध आलेला आहे. जे PWD ची तयारी करतायत त्यांच्यासाठी ही महत्वाची एक गोष्ट असणार आहे की जाहिरात तुम्हाला आगामी काळामध्ये कधीही पाहायला मिळू शकते. जर पोस्ट काढायची असेल
तर आत्तापासूनच काय करा, तयारीला लागा. ज्यांना व्हीके क्लास आणि व्हीके क्लासच्या टीम बरोबर तयारी करायची आहे त्यांनी व्हीके क्लास हे ऍप्लिकेशन काय करा, डाउनलोड करा. त्या ऍपवरती आपल्याला तुम्हाला बॅचेस पाहायला मिळतील. तुम्ही बॅचेस काय करू शकता, घेऊ शकता. व्हीके क्लासच्या टीम बरोबर तयारी करू शकता. लवकरच आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया. या ठिकाणी आपण थांबूया.